तर इथे मी आलेली आहे, म्हटलं तर इथे लिस्ट करून घेऊ काय काय आणायचंय आपला किराणा। तर इथे इतक्या छान छान नाईट पॅन्ट आलेला आहे, बघू शकता घरी, आणि कॉटनच्या आहे, प्युअर कॉटन। तर इथे पाऊल पण खूप छान आहे, बघू शकता, आणि एकदम कमी प्राइस मध्ये। एक और एक फ्री आहे का? इथे ना पूर्ण ड्रेस 500 रुपयाला भेटतोय आपल्याला। मी किराणा एवढा आणलेला आहे भरून, बघू शकता एवढा। तर काय काय आणलं पहिल्यांदा, तर साखर आणली, मधून साखर, हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर माझं घरातलं ना आवरलेलं आहे, फक्त झाडायचं आहे, म्हणजे सगळं पुसून वगैरे घेतलं आणि मग झाडायचं बाकी। स्वयंपाक झालेला आहे की विहान गेलाय स्कूलला, कियाला स्कूलमधून आली, तिला ना अंड पोळी चारून देते। तर तिला आता जेवण दिलं ना, नंतर मग मी करणार। आणि आज ना मला महिन्याचा किराणा भरायला जायचंय, तर बघू डीमार्ट किंवा मग रिलायन्स मॉल किंवा मग स्टार मॉल किंवा बघू, आता 2-3 ठिकाणं आहे। आता वैभव आली की ठरवू कुठे जायचं, कारण पावसाचं वातावरण असणार आणि कुठे सोपं पडेल जायला वगैरे। मला तर वाटतं डीमार्टला कसं सगळ्या गोष्टी मिळून जातात आपल्याला पटकन, आणि भरपूर प्रमाणात असेल इथे, कारण टिश्यू पेपर खूप काय काय घ्यायचंय। मी आता लिस्ट करणार आहे थोड्या वेळाने काय काय घ्यायचंय मला। आणि त्याच्यानंतर ना खूप दिवस झाले मी भांडच घेतलं नाही, आणि बायांना भांड घ्यायला खूप आवडतं, भांडे घ्यायला स्पेशली बायांना खूपच आवडतं शॉपिंग करायला भांड्यांची, घरातल्या वस्तूंची, भांड्यांची। तर मला पण तसंच आहे, मला पण खूप आवडतं भांडे किंवा मग काही घरातली वस्तू घ्यायची आहे, सोफा असो काही असो घ्यायला खूपच आवडतं, घरासाठी स्पेशली सजवण्याच्या वस्तू वगैरे। तर मी खूप दिवस झालं म्हटलं काहीतरी, माझ्याकडे तर सगळेच भांडे आहेत, सगळे म्हणजे डोसा पॅन पासून सगळेच, फक्त माझ्याकडनं आप्याचं भांडं नाहीये, त्याच्यानंतर मग ग्रिल तवा नाहीये, सँडविच काय म्हणतात सँडविच मेकर आहे ना आपल्या याच्यावरचं गॅसवरचं, ते पण नाहीये। आणि बघू आता कोणतं मला म्हणजे जसं आवडेल। डीमार्टला पण भरपूर भांडे भेटतात, जर तिथे मला क्वालिटी चांगली वाटली तर तिथून घेईल, नाही तर मग आपलं सोनी गिफ्ट आहेच, तिथे भरपूर छान क्वालिटीचे भांडे भेटतात, तर तिथे बघेल घेऊन। होम टाऊनला पण खूप छान भेटतात भांडे, तर बघू आता कुठून घेणार, तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच। वैभव आले ना तर मग जेवण वगैरे करून मग दुपारी निघणार आम्ही। आधी महिन्याचा किराणा इम्पॉर्टंट आहे, त्याची लिस्ट करणार थोड्या वेळाने। तर चला आता मी कियाला जेवण देते आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी। तर इथे मी आलेली आहे, म्हटलं तर इथे लिस्ट करून घेऊ काय काय आणायचंय आपला किराणा, महिन्याचा किराणा। तर मी जास्त आणत नाही, एकदम थोड्याच वस्तू आणते, जास्त आणून ठेवलं का भरलं का ठेवायला पण म्हणजे जागा पण जाते आपली, आणि त्याच्यामुळे ना आपलं म्हणजे खराब होण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं आणायचं, पण मग जेवढं लागतं तेवढंच आणायचं। तर मी आता इथे लिहून घेते, तेल 2, अजून काय मीठ आणायचे 7, अजून काय राहिलं, तूप आहे, चहा पावडर आहे, मसाले खडे मसाले घेऊन घेते 2-3, मोहरी, जिरे, नाही जिरे नाही, जिरे आहे, मोहरी घ्यायची, आणि अजून हळद, सेन्सोडाइन कोलगेट, नंतर स्नॅक्स, फॉइल पेपर, टिश्यू टॉवेल जे लागतात ना किचन वगैरे क्लीन करायला, टिश्यू टॉवेल, आणि अजून ना आपलं क्लीनर आणायचंय, चिमनी क्लीनर म्हणजे लायझॉलचं चिमनी क्लीनर आहे। इथे लिहून घेतलं मी सगळं काय काय लागेल, आणि मागे परत अजून काही असेल ना तर ते पण लिहून घेणार। तर एवढं तर लिहून घेतलेलं आहे, बघू आता वैभव येताच आहे, मग आता थोड्या वेळाने मी आवरते आणि मग निघाली की बोलते तुमच्याशी। आम्ही निघालोय आणि आता वाजले आहेत 4, 4:15 वाजलेले आहे, आणि आता निघतोय। इथे मी आवरलेलं आहे, जॅकेट घातलं कारण थंडी आहे। तर चला आता आम्ही चाललोय डीमार्टला, आणि विहान क्लास विहानचा तो इथंच राहणार आहे, किया येते आमच्यासोबत, चला।
आम्ही डीमार्टला आलेलो आहे, बघू शकता. आम्ही पर्स वगैरे काहीच नाही आणली कारण सगळं पॅक करून देतात, छोटी सुद्धा पर्स. तर बॅग्स आहे तर गाडीत आहे. तर वैभव गाडी लावत आहे आणि बघू शकता डीमार्टला एवढी काहीच गर्दी नाही आज. लिस्ट आहे ना सामानची, काय काय आणायचं सांगशील मला? चला. काय आणायचं? काय काय आणायचं? डाळ. आपण आणलं ना कॉफी द्या, आणलं ना. हे एक और एक फ्री आहे का? एक और एक ना? नाही केलॉग्स 58ला आहे. एक आहे ना? हे नाही एक काय? बघू दे काय काय आहे. स्नॅक झालंय, तेल, मीठ, डाळी. इकडे काय अजून काय घ्यायचंय? मसूर डाळ हे घेऊन कसं करणार ही प्राईस आणि त्यांना ही प्राईस आणि कसं करणार? ही वेगळं आहे ना, तूर डाळ इको आणि तूर डाळ लातूर. तर ते प्राईस अशी नाही 169 आणि 170. तरी ते 1 किलो तूर डाळ घेतली लातूरची ना. लातूर किती महाग आहे डाळ, किती महाग आहे. 1 kg एवढं महाग आहे शेंगदाणे. किती? 115. 115. इथे बाकीच्या वस्तू घेऊन झालेल्या. आता पापड बघतोय, पापड केलेच नव्हते यावरची म्हणून मग आता विकतच घेऊन खात आहे. ते पण छान लागतात लिज्जत पापड वगैरे. बघतो आता. तरी तू रामबंदीचे पापड घेतलेले. पाय देऊ नको. चला काय पाहिजे तुला सांग? काय पाहिजे? पीनट बटर. विहानला पीनट बटर संपलं तर विहानला ना पीनट बटर सकाळची रोज लागतं पोळीसोबत खायला, त्याला खूप आवडतं. नाश्ता पण होऊन जातो. तर इथे पीनट बटर वगैरे सगळं आहे. तर बघतो आता कोणतं घ्यायचं त्याला. कोणतं घ्यायचं पियाला? विहानला पियाला तर काही खात नाही पीनट बटर, विहानच खातो. हे घ्यायचं एक. कोणतं? किचन बघ ना. नाही ना तेच टॉयलेट पेपर आहे. हे सगळे टॉयलेट हे किचनचे आहे ना. आणि हे फॉईल पेपर घेऊ. कोणतं? हे नंतर बघावं लागेल. बघा ना.
हे तयार केले असतात का? खादी खादी 72 रुपयाला आहे बरं का. 90चं 72ला. कसला तरी बाय वन गेट वन फ्री. मला कसला वास. याचाच वास येतो ना. ना किती भारी भाव. डॉल दाखव. वाव. इसमें मिरर है, डीके को चेक कर डीमार्टला ना राख्या पण आलेल्या आहे मस्त. खूप छान मस्त मस्त राख्या आलेल्या आहे बघू शकता. नंतर ह्या नवीन डिझाईन आलेली आहे ब्रो अशी. तर बघू शकता इथे असं पूर्ण पॅकेट 60 रुपयाला भेटतं. पूर्ण राख्यांचं चांगलं आहे. इथं बाहेर गेलं का खूप महाग भेटतात बघू शकता. अशी कॉम्बो आहे आणि आता किती सुंदर. वाव बघू शकता किती छान आहे. आणि हा एक युनिक आहे 90 रुपयाला आहे बघू शकता. गणपती किती छान आहे. वाव वीरा राखी पाणी किती छान आली. गणपती किती छान आहे. अशा आहे इथे भारी आहे मस्त राखी. तर बघू शकता खाली सुद्धा इथे राखी आहे. 30 रुपयाला आहे. भारी आहे एकदम अशी. तर इथे छोट्या मुलींच्या खूप छान छान वस्तू आहे. तर कियारालाही घेते मस्त बघू शकता. बीच नंतर लिप्स पण खूप छान आहे. इथे रेनकोटचा पण खूप आलेले आहे मोठं सेक्शन बघू शकता. इथे मेकअप पाऊच किती छान छान आहे बघू शकता. एकदम क्लासी आहे. कितीला आहे? 149. इथे बघू शकता सर्विंग प्लेट्स किती छान छान आहे फक्त 99 रुपीजला. आणि इथे बाउल आहे 69 आणि 37 रुपीजला आहे. खूप छान आहे. वैभवला दाखवते आता बघू शकता. इथे पूर्ण आहे असं. तर एक बाउल पण खूप छान आहे बघू शकता आणि एकदम कमी प्राईसमध्ये फक्त 39 रुपीजला. आणि हे सुद्धा मला हे खूप आवडले 99 रुपीजला पण खूप छान क्वालिटी आहे मस्त. चला तर इथे इतक्या छान छान नाईट पॅन्ट आलेलं आहे बघू शकता घरी. आणि कॉटनच्या आहे प्युअर कॉटन. खूप मस्त मस्त आहे. फक्त ना 299 रुपीजला आहे. खूप भारी भारी आहे बघू शकता. इथे पूर्ण नाईट पॅन्ट आहे इथे. भारी ना कॉटनच्या. एवढे छान कितल्या भारी वेगळं कांदा आहे. थोडं कांदा आहे भारी मस्त. 299. आणि वेगळं कापड आहे हे कॉटनचं. आणि वेगळंच कापड आहे का? ते डिजिटल प्रिंट नाही का तसं? त्याला खूप शिकव. पण ही मस्त मला आवडते. छान दिसते ना. पूर्ण ड्रेस 500 रुपयाला भेटतोय आपल्याला. कुर्ती आणि पॅन्ट सहित पूर्ण बघू शकता. सुंदर सुंदर ड्रेस भेटतात. तर तुम्ही ना पंजाबी जास्त घालता असणार का? खूप छान ऑप्शन आहे डीमार्टला भरपूर छान छान कपडे आलेले. मला तर खूपच आवडतं आता. तर बघू शकता हा पूर्ण ना 599 म्हणजे 600 रुपयाला आहे. किती भारी आहे ना. तर बघू शकता हा कसा दिसतो पूर्ण. 60 तास आहे ना. समजा वरतून बर्फ टाकलं खालून बर्फ टाकलं एवढं मग बरोबर ना मध्ये मासे. फिश बॉटल्स पाण्याच्या 7 तास 60 आवर्स आहे ना. घेऊ आपण गोव्याला जाऊ ना आता. किती आहे का? तिकडे प्राईस आहे तिकडे त्या. बघू शकता इथे सगळ्या एवढी गर्दी काहीच नाही आज. आणि ते छोटं कितीला आहे? छोटं आहे पा ते. हे छोटं आहे
ते बघ छोटं ते आईस बॉक्स एवढंच लागेल आपल्याला छोटं काय एवढं लागेल त्याच्यात हे कमी राहते कमी राहते छोटे आहे ना तर माशा हे आहे कार्पेट वगैरे आणि ना इथे पायपुसण्या पण इतक्या मस्त आहे ना इतक्या क्वालिटीच्या आहे बघू शकता अशा आणि बघ मस्त आहे आणि अँटी स्किड सुद्धा आहे म्हणजे सरकणार नाही पायपुसण्या अँटी स्किड बघू शकता गोल 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 कियाराने काय काय घेतलं माझा 350 इथे खूप छान छान बॉटल्स आहे बघू शकता पाण्याच्या मस्त मस्त किती छान आहे आपलं सोप डिस्पेन्सर प्लास्टिकचे पण किती भारी आहे ना कधीच खराब होणार नाही तुमच्या बघू शकता अडपायचं मस्त मस्त फक्त 79 रुपीजला गाडीलाच मारायचं ना बघू शकता काढे आपण इथे तरी ह्या बंद घेतलेल्या आहे मी खूप छान आहे स्पायसेसच्या बघू शकता कुकर आहे कुकर हे 3 भांडे का हे एकच आहे 3 एमचं हे 3 एम लावू शकतो आपण कुकरचं हे कुकर 3 कुकरचे भांडे झाले ना 3 आहे ना वा ही छोटी खूप डाळ बी करायला किती छान आहे त्याला हे लावेल पांढरं होऊन जातं एवढं महाग आहे काय भांडे माझं आवडतं शिक्षण भारी आली इकडे ती हंडी का मी हलकी हे मला आवडतं काय ना 500 न बनवलं आहे तर इथे मला ना भांडे काही एवढे आवडले नाही आणि एक कुकर आवडलं एकच आहे छोटंसं कारण मग ढोला कसं मला सकाळी करावं लागतं ना छोटीशी डाळ थोडीशी डाळ करावं लागते असं छोटं पाहिजे पण ते एकच आहे आणि खूप महाग आहे 1950ला आहे तर मग बाहेरून सोनी गिफ्ट वगैरे तिथून घेईल असं छोटंसं बघू शकता तुला दळण मोजायला तर इथे बघू शकता कास्ट आयरन वाव डोसा फिश पण ना इथं छान होऊ शकतात काही पण नॉनस्ट हे तेल कमी तर कुठे आहे कास्ट आयरन खरेदी ना याची प्राइस कमी असेल ना याच्यावर म्हणजे कमी असेल कोणतं आहे हां याला असेल का 729ला नाही ना पिक्चर किती किंमत आहे 890 कोणत्या कंपनीचं आहे माहेर आहे माहेर तर बघ तर इथे ना कास्ट आयरनचा तवा आहे खूप छान आहे तर तो घेतलाय बघू किती प्राइस आहे तरी जड आहे नका जड नका मला लोखंडी पाहिजे तर हा तवा घेऊन बघितला बघू आता तिथे काय प्राइस आहे वगैरे इथे दिलेली नाही आहे प्राइस त्याच्यामुळे बघू आता पाऊस आलाय बघू शकता गेले गाडी आणायला इथे ना किराणा घेऊन झालेला आहे 2 पिशव्या भरल्या तर घर जाऊन दाखवतेच मी काय काय घेतलंय महिन्याचा किराणा तर बाहेरचं वातावरण बघू शकता इतका पाऊस येतोय ना म्हणजे रिमझिम चालूच आहे आणि तेच निघताना तेव्हा ऊन पडलं होतं आणि येताना पाऊस बदला मोठी गाडी आणली
तर तेच आता घरी जातो, चहा प्यायची ही झाली. आलो आणि ना आमची कियाला मस्त पेंटिंग पण काढते, तिला पेंटिंगचं बुक घेतलं आम्ही. तर बघू शकता हो ना कियाला कशी काढते पेंटिंग, कलरिंग करते. तर मस्त तिला ऍक्टिव्हिटी छान. तर खूप असे पेंटिंग आहे वेगवेगळ्या बघू शकता इथे. मग रोज एक एक करेल ती. तर इथे मस्त आता कर. मला कम्प्लीट झालं का दाखव. हा तर इथे मी किराणा एवढा आणलेला आहे भरून बघू शकतो एवढा. तर काय काय आणलं पहिल्यांदा तर साखर आणली, मधून साखर आणलेली आहे 5 किलोची आहे ही पण आता खूप. आणि हे ना काय आहे आपले किचन टॉवल्स आहे रोल्स, तर ते लागताच मला. तर बघू शकता मी इथे ठेवते. तर हा संपला मागचा होता तर संपला आहे, तर तो आणलेला आहे. 4 घेतला त्याच्यामध्ये. नंतर ह्यावेळेस ना मी फ्रोझन हे आणलेले ग्रीन पीस आणि फ्रोझन ना भाजी आहे. त्याच्यात फ्लावर, बीन्स, कॅरेट्स म्हणजे गाजर, वाटाणे, फ्लावर एवढं मिक्स आहे बघू शकता. तर एकावर एक फ्री होतं ते तुम्हाला दाखवते. म्हणजे सकाळी टेन्शनच नाही. तर मी आता हे फ्रीजरमध्ये देते फोनवरती. तर हे आणलेले आहे मिक्स भाजी, ती पण लगेच काढून लगेच भाजी तयार करायची. तर देते फ्रीजरमध्ये. तर हे आणलेले काय ॲल्युमिनियम फॉइल पेपर. तर नव्हता ना, संपला होता तर टिफिनला लागतो त्याच्यामुळे लगेच इथे ठेवून देते. त्याच्यानंतर हे पाऊच आणलंय, बघू आता कोणाला द्यायचं ते यायला करण्याला. आणि हे बियांसाठी ना स्नॅक्स सकाळसाठी आणलेले आहे केलॉग्स, त्याला खूप आवडतात. तर ते घेऊन आलेली ते आता मी नीट ठेवून देईल सगळीकडे. आणि पापड आणले उडदाचे, बिहान केळाला खूप आवडतं ना, तर मग उडदाचे पापड आणले आंबन होते. इथे ना ही डायरी आणली, जशी मी ही डायरी लावलेली ना तर ही संपली ना तर ही डायरी चिटकवता येते, ती आणलेली आहे माझ्यासाठी. इथे नंतर ग्लू आहे. इथे ना हे चीज आणलेलं आहे विहानला, चीज स्लायसेस, पराठा वगैरे काही करायला. इथे मॅगी घेतली. नंतर हळद संपली होती माझी, हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे ना ईस्ट आहे, पाव वगैरे काय करायचं असेल तर. त्याच्यानंतर बेसिक किराणा मध्ये आपलं शेंगदाणे संपले होते, शेंगदाणे आणलेले आहे 1 किलो. नंतर तुरीची डाळ घेतलेली आहे 1 किलो. त्याच्यानंतर तेलाच्या पिशव्या ना मी 2च आणल्या, कारण आधीचेच आहे त्याच्यामुळे. आणि हे ना बियांसाठी हे आणलं काय म्हणतात आपलं पीनट बटर, तर ते संपत आलंय ना, तर मग हे एक आणलेलं आहे मोठं, त्याला खूप आवडतं. नंतर मीठ संपलं होतं, मीठ आणलं. नंतर ही डाळ आणि मसूर डाळ आहे आणि इलायची. तर एवढं आणलेलं आहे. बाकीच्या गोष्टी मी ठेवून दिल्या. किराणा बघू शकतो एवढा घेऊन आलेली मी. तर बाकीच्या गोष्टी ना मी तिकडे ठेवून दिलेल्या आहे. म्हणजे ते बॉटल आणली, स्प्रे बॉटल आणली आहे. त्याच्यानंतर कियाराला बुक आणली. आणि तुम्ही बघितलं असेल त्या भाज्या आणलेल्या आहे, फ्रोझन भाज्या. तर त्या मस्त काढायच्या, कुक करायच्या छान. तर एवढं किराणा आणलेला आहे डीमार्ट मधून. तर कधीच आणायचं होता, तर आता मी एवढं आवडून ठेवते. आणि ही सगळ्या वस्तू मी ठेवून दिलेल्या आहे. तर इथे बाकीचे ठेवल्या बघू शकता, सगळ्या किराणा म्हणजे सगळे स्नॅक्स वगैरे इथे ठेवलेले आहे. त्याच्यानंतर ना इथे मग बाकीच्या गोष्टी, तेलाची पिशवी वगैरे, कारण कांदे नाही ठेवले सध्या म्हणून मग हे इथे ठेवलं सगळं. आणि डाळी वगैरे मी सगळं फ्रीजमध्ये देते ठेवून. डाळ, शेंगदाणे वगैरे सगळं ठेवून देते. आणि त्या फ्रोझन भाज्या आता ठेवल्या तुमच्या समोर मी फ्रीजरमध्ये. मग बाकीच्या ज्या गोष्टी आहे ना टिश्यूमध्ये आपलं किचन टॉवेल ते सगळे स्टोर रूम मध्ये तिथे मध्ये ठेवून दिले. काय साखर वगैरे सगळं. तर आता स्वयंपाक करायचा आहे, बघते आता काय करायचं स्वयंपाक. मस्त जेवण झालं आणि लवकर स्वयंपाक केला होता, पटापट जेवण झालं. झोप लागलेली, डोळे इतके असे हे झालेले आहे. तर मी सगळं आवरून दिलं आपला किराणा वगैरे. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला. डीमार्टला गेलो आणि महिन्याचा किराणा भरला आणि तुम्हाला दाखवलं मी काय काय आणलेलं आहे. तर
कसं वाटलं नक्की सांगा. आणि डीमार्टमध्ये ना इतके छान छान आता कपडे आलेले आहेत, नाईट पॅन्ट वगैरे किंवा मग नाईट ड्रेस, गाऊन घालत असेल तर गाऊन किंवा फुल ड्रेस आपले असतात ना, पंजाबी ड्रेस फुल पॅन्ट सहित वगैरे सगळं इतके सुंदर आलेले आहेत. आणि बाकी मग ऑफर्स तर भरपूर चालू आहे, याला भांड्यांवर ऑफर चालू आहे किंवा मग इतर गोष्टी तर ऑफर चालूच आहे. तर तेच मस्त किराणा भरला आणि तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर केलं मी. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.